आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय नागपूर आणि पुण्यामधली ही दोन दृश्य। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, तर दुसरीकडे पुण्यामधली ही दृश्य आपण पाहताय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती। धन्यवाद सर। यानंतर राष्ट्रध्वज फडकवून परेड प्रमुख महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत। आज 1 मे महाराष्ट्र दिन 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजचा हा दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी उत्साहात आनंदामध्ये साजरा केला जातो। अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, शासकीय कार्यक्रम सुद्धा असतात। या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे, मानवंदना राष्ट्रध्वजाला देण्यात आलेली आहे आणि यानंतर आता पोलीस परेड जी होतीये त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले। नागपूर आणि पुणे दोन ठिकाणची ही दोन दृश्य आपण पाहताय। महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम दोन्ही ठिकाणी पार पडलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा हुतात्मा चौकामध्ये जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिली आणि आता नागपूर आणि पुण्यामधली दोन दृश्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि जो खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित आहेत। आज 1 मे महाराष्ट्र दिन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। मोठा संघर्ष आजच्या दिवसासाठी करावा लागलेला होता। 106 हुतात्मे झाले। राज्यपाल आपण पाहताय या शासकीय कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध शासकीय कार्यक्रम आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सामान्यांमध्ये सुद्धा एक मोठा उत्साह आजच्या दिवशी पाहायला मिळतो। विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पुण्यामध्ये दृश्य आपण पाहताय उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। निरीक्षण करून आता माननीय राज्यपाल महोदय पुन्हा एकदा आपल्या स्थानावर नागपूर पुणे या ठिकाणची दृश्य आपण पाहता आणि काही वेळापूर्वी मुंबईमध्ये हुतात्मा चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं आणि आता राज्यपाल रमेश बैस हे सुद्धा या शासकीय कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। तीही दृश्य आपण पाहताय, पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे। आजच्या दिवशी विविध शासकीय कार्यक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये केलं जातं आणि ठिकठिकाणी प्रमुख नेते यांची उपस्थिती आपण पाहतोय। ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालाय आणि यानंतर खास कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यामध्ये दृश्य आपण पाहताय उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व उपस्थितांची मानवंदना घेतली। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण जे आहे ते पार पडलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरची दृश्य आपण पाहताय, या ठिकाणी सुद्धा शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पालकमंत्र्यांची उपस्थिती आज सकाळ